नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी पेरू जर गोड निघाला नाही तर काय करायचं आहे, फेकून द्यायचं नाही आहे, त्याच्या छोट्या छोट्या फोडी करायच्या। कारण कधी कधी काय होतं की बाजारातून आणल्यानंतर तो जरा पानसट लागतो, त्याच्यामुळे सगळे खाण्यासाठी कंटाळा करतात। मग त्याच्यामुळे या सर्व फोडी आता पेरूच्या करून घ्यायच्या आहेत। इथे पेरू आता कापून झालेला आहे। तुमच्या आवडीनुसार तो छोट्या मोठ्या साईजमध्ये कापू शकता। आता यामध्ये काळं मीठ घालायचं आहे। काळं मीठ नसेल तर साधं मीठ सुद्धा इथे चालू शकतं। त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे। थोडासा चाट मसाला घालायचा आहे। नंतर 1 चमचा साखर घालायची आहे। नंतर हे सर्व मिक्स करायचं आहे किंवा हलवूनही इथे मिक्स करू शकता। असं खालीवर करून घ्यायचं आहे। सर्व मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं लिंबू पिळायचं आहे। लिंबू पिळून झाल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे। याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे। लिंबामुळे साखरेमुळे एवढी छान टेस्ट येते पेरूला की फिक्का जरी पेरू निघाला, पानसट जरी निघाला तरीही तो पटकन संपणार। हे पहा, खूप छान टेस्ट लागते, करून पहा नक्की एकदा। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।